नमस्कार. कधी विचार केला आहे आनंद म्हणजे नक्की काय? आणि महत्वाचं म्हणजे ते मिळवता येतं का? बरं, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे मार्केटिंग प्रोफेसर स्कॉट गॅलोवे यांचं उत्तर आहे हो. त्यांच्या द अल्जेब्रा ऑफ हॅपीनेस या पुस्तकात त्यांनी यशस्वी आणि परिपूर्ण जीवनासाठी काही अफलातून सूत्र दिली आहेत. आज आपण याच पुस्तकातले महत्वाचे धडे उलगडून पाहणार आहोत. आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया आनंदाच्या सूत्राने, मग पाहूया सुरुवातीच्या प्रयत्नांची ताकद काय असते, त्यानंतर आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गणित कोणतं, यशाचं समीकरण कसं सोडवायचं आणि काही कायम महत्त्वाचे असणारे घटक कोणते आहेत, आणि मग या सगळ्याची अंतिम बेरीज करू. तर काय आहे हे आनंदाचं बीजगणित? स्कॉट गॅलोवे, जे NYU स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मार्केटिंगचे प्रोफेसर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आनंद म्हणजे काहीतरी गूढ न सापडणारं असं नाहीये. उलट काही नियम आणि तत्व वापरून ते समजून घेता येतं. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवांवरून संपत्ती, आरोग्य, प्रेम याबद्दलचे महत्वाचे धडे अगदी सोप्या भाषेत मांडले आहेत. बरं, तर गॅलोवे यांच्या समीकरणातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हेरिएबल आहे तारुण्यातले कष्ट. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, करिअरची पहिली 5 वर्ष हीच तुमच्या पुढच्या 40 वर्षांची दिशा ठरवतात. हा काळ खूप खडतर असतो, यात शंका नाही, पण खरा पाया ह्याच काळात रचला जातो. त्यांचं हे वाक्य बघा, आजचं जग प्रतिष्ठित लोकांचं नाही, तर वेगवान लोकांचं आहे. हे काही प्रमाणात प्रतिभेवर, पण जास्त करून रणनीती आणि संयमावर अवलंबून आहे. म्हणजे काय, तर गॅलोवे सरळ सरळ पारंपरिक विचारांना आव्हान देत आहेत. ते म्हणतात, फक्त मोठी पदवी किंवा प्रतिष्ठा असून चालणार नाही. आजच्या जगात जिंकण्यासाठी वेग, योग्य प्लॅनिंग आणि पेशन्स हे जास्त महत्वाचं आहे. तरुण वयासाठी गॅलोवे 3 अगदी सोप्या पण महत्वाच्या पायऱ्या सांगतात. पहिली पायरी, चक्रवाढ व्याजाचा नियम. फक्त पैशाला नाही तर स्वतःच्या विकासालाही लावा. रोज थोडी थोडी प्रगती लाँग टर्ममध्ये खूप मोठा फरक घडवते. दुसरी, इक्विटी म्हणजे संपत्ती. म्हणजे आर्थिक गोष्टींची जबाबदारी लवकर घ्या आणि असं उत्पन्न तयार करा जिथे तुम्हाला सतत काम करावं लागणार नाही. आणि तिसरी, जी खूपच महत्वाची आहे, तुमचे शिक्षण आणि तुम्ही कुठे राहता, म्हणजे तुमचा पिनकोड, यावर तुमची कमाई अवलंबून असते, हे लक्षात घ्या. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, पैशाने आनंद विकत घेता येतो का? गॅलोवे यावर म्हणतात, हो, पण एका मर्यादेपर्यंतच. म्हणजे भौतिक वस्तू, गाड्या, महागडे फोन्स यातून मिळणारा आनंद हळूहळू कमी होतो. पण अनुभव म्हणजे प्रवास, नवीन गोष्टी शिकणं, यातून मिळणारा आनंद कायम आपल्यासोबत राहतो. म्हणूनच त्यांचा सल्ला आहे की वस्तूंऐवजी अनुभवांवर पैसे खर्च करा. चला, आता वळूया दुसऱ्या व्हेरिएबलकडे. गॅलोवे यांच्या मते आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गणित किंवा निर्णय कोणता असेल, तो म्हणजे आपला जोडीदार निवडणं. हा एकच निर्णय आपल्या बाकीच्या सगळ्या आयुष्यावर परिणाम करतो. इथे बघा, योग्य आणि अयोग्य जोडीदारामुळे आयुष्यात काय फरक पडतो. एक चांगली सुसंवादी भागीदारी असेल तर ती आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरते, करिअरमध्ये प्रगती होते, सगळं सोपं वाटायला लागतं. पण जर भागीदारी विसंवादी असेल तर प्रत्येक गोष्ट कठीण होते, सततचा ताण आणि पैसा वेळेचा नको तो खर्च. थोडक्यात काय, तर एक योग्य जोडीदार आपलं आयुष्य घडवू शकतो आणि चुकीचा बिघडवू शकतो. गॅलोवे म्हणतात, एखाद्यावर मनापासून प्रेम करणं हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. हा विचार किती खोल आहे नाही का? त्यांच्या मते प्रेम आणि नातेसंबंध हेच आपल्याला आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ सांगतात. हाच आपल्या दीर्घकालीन आनंदाचा खरा पाया आहे. ओके, आता वळूया तिसऱ्या व्हेरिएबलकडे, यशाचं समीकरण. आणि इथे गॅलोवे एक असा सल्ला देतात जो आपण आजवर ऐकलेल्या सल्ल्याच्या अगदी विरुद्ध आहे, विशेषतः पॅशन किंवा आवड याबद्दल. आपण नेहमीच ऐकतो, फॉलो युअर पॅशन, म्हणजे आपल्या आवडीचं काम करा. पण गॅलोवे विचारतात, हा सल्ला खरंच योग्य आहे का, की ही एक मोठी दिशाभूल आहे? चला पाहूया त्यांचा दृष्टिकोन काय आहे. गॅलोवे यांचं मार्ग उलटा आहे. ते म्हणतात, आपल्या पॅशनच्या मागे धावू नका. त्याऐवजी पायरी 1 असं काहीतरी शोधा ज्यात आपण चांगले आहोत. पायरी 2 त्यात इतकी मेहनत करा की आपण त्यात उत्कृष्ट व्हाल, एक्सपर्ट बनाल. आणि पायरी 3 जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत उत्कृष्ट होता तेव्हा त्यातून मिळणारे पैसे, आदर आणि समाधान हीच गोष्ट आपली पॅशन बनते. पण अर्थातच उत्कृष्ट बनण्याचा हा प्रवास सोपा नाही. यात अपयश येणारच. गॅलोवे इथे स्पष्ट करतात की
लवचिकता खूप महत्वाची आहे. म्हणजे अपयश स्वीकारायला शिका आणि प्रत्येक नकाराकडे एक शिकण्याची संधी म्हणून बघा. कारण यशाच्या रस्त्यावर अपयश हे थांबे आहेत, शेवट नाही. ठीक आहे, आपण आतापर्यंत 3 व्हेरिएबल्स बघितले. पण आता आपण अशा घटकांबद्दल बोलणार आहोत जे नेहमी स्थिर आणि महत्त्वाचे असतात. ते म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य. कारण खरं सांगायचं तर हे नसेल तर बाकी सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही. त्यांचं हे वाक्य तर एकदम जबरदस्त आहे. तुम्ही घाम गाळण्यात किती वेळ घालवता आणि इतरांना घाम गाळताना पाहण्यात किती वेळ घालवता याचं प्रमाण तुमच्या यशाचं एक मोठं सूचक आहे. सरळ आणि सोपा अर्थ. इतरांचं यश बघत बसण्यापेक्षा स्वतः मेहनत करा, व्यायाम करा. हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. यशस्वी लोकांमध्ये ही एक गोष्ट कॉमन असतेच. तर मग आरोग्याचा पाया कसा मजबूत ठेवायचा? काही सोप्या सवयी आहेत. नियमित व्यायाम करा, मद्यपान कमी करा कारण ते दुःखाचं एक मोठं कारण आहे. भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करण्याऐवजी वर्तमान क्षणात जगा. आणि हो, इतरांची प्रशंसा करा आणि आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. या छोट्या सवयीच आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला, तर मग ह्या सगळ्या समीकरणाची अंतिम बेरीज काय येते? गॅलोवे यांच्या मते एक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य 4 मुख्य खांबांवर उभं आहे. हे 4 आधारस्तंभ कोणते आहेत ते पाहूया. तर हे आहेत ते 4 स्तंभ. 1. असं काम ज्यातून समाधान मिळतं. 2. चांगले आणि प्रेमळ नातेसंबंध. 3. एक निरोगी शरीर. आणि 4. आयुष्यात काहीतरी उद्देश असणं. गॅलोवे म्हणतात, जर खरा आनंद हवा असेल तर या 4 गोष्टींना आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व द्यायला हवं. आणि शेवटी हा एक विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. आनंद ही एक प्रक्रिया आहे, एखादं स्टेशन नाही. त्यामुळे प्रवासाचा आनंद घ्या. म्हणजे आनंद हे काहीतरी आहे जे आपल्याला भविष्यात मिळेल असं नाही, तर तो एक रोजचा सतत चालणारा प्रवास आहे. आणि आनंदाचं बीजगणित आपल्याला हेच शिकवतं की या प्रवासातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि जाता जाता एक प्रश्न, आपण आपल्या आयुष्याच्या या प्रवासाचा खरंच आनंद घेतोय का?